Dear student, we are seeing substances in daily use. In it, we have seen natural substances as well as man-made substances. Then next, earlier earlets or caps made of grass or sackcloths were used for protection from the rain. आता या ठिकाणी जी पूर्वीच्या काळी सर्वसाधारणपणे पाऊस जो आहे तर त्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी गवत असेल किंवा गोणपाट असेल तर याच्यापासून बनवलेली जी काही इरली जी आहे तर काय म्हटलेलं आहे इरली अशा पद्धतीचा ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो उदाहरणार्थ कोकण पट्टा आहे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो तर ती भात लागवड जी आहे तर ते भात लागवड करण्यासाठी त्या ठिकाणी इरली जी आहे तर ते इरलीचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि हे असणारे जे काही इरली जी आहे तर ती इरली सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी गवत असेल किंवा सॅक क्लॉथ म्हणजे सर्वसाधारणपणे सॅक क्लॉथ म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गोणपाट जे आहे तर त्या गोणपाटापासून असणारे जे काही इरलं जे आहे तर ती इरलं त्या ठिकाणी काय केलं जातं तयार त्या ठिकाणी केलं जातं. पुढे देन क्लॉथ्स आंब्रेला कम इन टू यूज आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की कापडाची असणारी जी काही छत्री जी आहे तर त्या छत्रीचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करण्यात आला. Nowadays, the raincoat, school bags, and books covers you use can all be made from plastic. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे आता तुमचे असणारे जे काही रेनकोट जे आहे किंवा स्कूल बॅग जे आहेत म्हणजे शाळेचं असणारं जे काही दप्तर असेल किंवा आपल्या असणारे जे काही पुस्तकं जे आहेत तर त्या पुस्तकांची वह्यांची असणारे जे काही कव्हर जे आहेत आवरण जे आहे तर याच्यासाठी सर्वसाधारणपणे प्लास्टिक जे आहे तर त्या प्लास्टिकचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी होताना दिसतो. नेक्स्ट, डेलिकेट्स आर्टिकल्स पेरिसेबल फ्रूट्स एक्सेट्रा रिक्वायर पॅकिंग. या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी डेलिकेट आर्टिकल्स म्हणजे सर्वसाधारणपणे नाजूक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या डेलिकेटसाठी आपण त्या ठिकाणी डेलिकेट म्हणजे नाजूक त्या ठिकाणी म्हणू शकतो. आर्टिकल म्हणजे सर्वसाधारणपणे वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे पेरिसेबल. पेरिसेबल म्हणजे नाशवंत अशा प्रकारचे असणारे जे काही फळं जे आहेत तर त्या फळांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पेरिसेबल म्हणजे नाशवंत अशा प्रकारची फळं असतील तर इत्यादीसाठी सर्वसाधारणपणे पॅकिंग जे आहे तर त्या पॅकिंगची त्या ठिकाणी गरज असते. टू पॅक TV सेट्स रेफ्रिजरेटर एक्सेट्रा बिग कार्टन्स अँड थर्मोकॉल्स आर बिंग यूज्ड. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की TVचा असणारा जो काही सेट ज्याला आपण संच म्हणताना दिसतो, रेफ्रिजरेटर जे आहेत त्याला पण त्या ठिकाणी फ्रीज किंवा मराठीमध्ये त्याला त्या ठिकाणी शीतकरण यंत्र जे आहे तर ते शीतकरण यंत्र अशा असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी काय सांगितलेले की बिग कार्टून्स म्हणजे सर्वसाधारणपणे मोठी अशा प्रकारचे असणारे जे काही खोकी जे आहेत तर त्याच्यासाठी कार्टून हा शब्द जो काही आहे तर तो कार्टून शब्द आपल्याला त्या ठिकाणी आलेले म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही खोकं जे आहेत तर त्या खोक्यांचा त्या ठिकाणी किंवा असणारा जो काही थर्मोकॉल जो आहे तर त्या थर्मोकॉलचा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे. ऑल दीज आर मॅन मेड सबस्टन्सेस. हे सर्वच्या सर्व या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की मानवनिर्मित अशा प्रकारचे त्या ठिकाणी पदार्थ आहेत. दीज सबस्टन्सेस आर वॉटरप्रूफ ऑर वॉटर रेजिस्टन्स, लाईट वेट अँड इझी टू ट्रान्सपोर्ट. आता पुढे आपल्याला काय सांगितलंय की हे जे काही सर्वच्या सर्व असणारे जे काही पदार्थ जे आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण पाहिले की पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे जे काही मटेरियल जे आहेत
त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मोठमोठे अशा प्रकारचे खोके असतील, थर्मोकोल असतील किंवा प्लास्टिकचा असताना जो काही कव्हर जो आहे तर तो कव्हर, तर हे सर्वच्या सर्व असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय सांगितले आपल्याला वॉटरप्रूफ, किंवा दुसरा शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की वॉटर रेजिस्टन्स, म्हणजे सर्वसाधारणपणे जलरोधी असं आपण त्या ठिकाणी असणारा जो काही वॉटर रेजिस्टन्स जे आहे तर त्या वॉटर रेजिस्टन्ससाठी आपण त्या ठिकाणी तो वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं आहे लाईट वेट. काय सांगितलं आहे की लाईट वेट म्हणजे त्या ठिकाणी हलका वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी त्याचं हलकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येते दिसते, पुढे आपल्याला सांगितले इझी टू ट्रान्सपोर्ट. आता इझी टू ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक करण्यासाठी अतिशय सोयीचं त्या ठिकाणी आहे, आणि दॅट इज व्हाय दे आर बिंग यूज्ड इन्क्रिजिंगली. काही काही याचे त्या ठिकाणी प्रॉपर्टीचं आपल्याला सांगितले की वॉटरप्रूफ ऑर वॉटर रेजिस्टन्स. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितले लाईट वेट आहे, वजनानं त्या ठिकाणी हलकं आहे, आणि तिसरं आपल्याला सांगितलं इझी टू ट्रान्सपोर्ट, वाहतुकीसाठी सोयीचं आहे, आणि म्हणून यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर काय झालेला तर त्या ठिकाणी वाढलेला आहे. नेक्स्ट आता याच्या पुढे क्लासिफाय आपल्याला सांगितले, वर्गीकरण करायचे. क्लासिफाय द व्हेरियस सबस्टन्सेस अवेलेबल इन द हाऊस ॲज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स. आता आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत, जेवढ्या काय असतील तर तेवढ्या त्याच्यापैकी कोणकोणत्या त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारच्या असणाऱ्या वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू आहेत तर त्याचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितलं. पाहता पुढे एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस आपल्याला दिलेले, जे सर्वसाधारणपणे मानवनिर्मित अशा प्रकारचे असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर ते सबस्टन्सेस आपल्याला या ठिकाणी दिलेले. पाहता त्याच्यामध्ये एरिया ऑफ यूज म्हणजे कुठे वापरलं जातं. त्याच्यानंतर नॅचरल सबस्टन्सेस म्हणजे पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसाठी बांधकामासाठी कोणकोणते वापरले जातात. त्याच्यानंतर मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजे आत्ता त्या ठिकाणी बांधकामासाठी कोणकोणत्या प्रकारचे असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर त्या सबस्टन्सेसचा त्या ठिकाणी वापर केला. पहिलं आपल्याला सांगितलं आहे कन्स्ट्रक्शनसाठी बांधकामासाठी बांबू, स्टोन्स, सॉईल, वूड, कोकोनट फ्रॉन्ड्स आणि लाईम. म्हणजे सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये बांबू असेल, दगड असेल, माती असेल, लाकूड असेल, आणि त्याचबरोबर काय सांगितलं आपल्याला कोकोनट फ्रॉन्ड्स. आता कोकोनट फ्रॉन्ड्स म्हणजे त्या ठिकाणी नारळ जे आहेत तर त्या नारळाच्या असणाऱ्या ज्या काही फांद्या ज्या आहेत, ज्या फांद्यांना आपण त्या ठिकाणी झावळ्या ज्या आहेत तर त्या झावळ्या त्या ठिकाणी म्हणतो, तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले तर त्या ठिकाणी FROND असा जो काही शब्द जो आहे तर तो शब्द त्या ठिकाणी आलेला. त्याच्यानंतर लाईम म्हणजे चुना जो आहे तर तो चुना त्या ठिकाणी वापरला. पूर्वीचे असणारे जे काही बांधकामं जे आहेत तर त्या बांधकामांसाठी सिमेंटच्या ऐवजी त्या ठिकाणी चुना जो आहे तर तो घाण्यामध्ये त्या ठिकाणी चुना तयार केला जायचा, आणि त्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर सिमेंटच्या ऐवजी त्या ठिकाणी लाईम जे आहे तर त्या लाईमचा त्या ठिकाणी वापर केला जायचा. आता पुढे मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजे आत्ता कोणते त्या ठिकाणी मानवनिर्मित पदार्थ वापरले जातात. तर पहिलं दिलेलं आपल्याला ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्व्हनाइज सीट, क्ले टाइल्स, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉस सीट. जे आत्ता त्या ठिकाणी मानवनिर्मित अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये आपल्याला ब्रिक म्हणजे त्या ठिकाणी वीट, त्याच्यानंतर सिमेंट असेल, कॉन्क्रीट असेल, एकच शब्द आपल्याला धरता येईल. त्याच्यानंतर गॅल्व्हनाइजचे असणारे जे काही सीट म्हणजेच त्या ठिकाणी पत्रे आहेत. त्याच्यानंतर क्ले स्टाईल्स म्हणजे सर्वसाधारणपणे मातीची असणारे जे काही कौलं जे आहेत तर त्या मातींच्या कौलांसाठी त्या ठिकाणी काय शब्द आलेला आहे. आता या ठिकाणी क्ले म्हणजे त्या ठिकाणी माती, आणि स्टाईल्स म्हणजे त्या ठिकाणी मातीची असणारे जे काही कौलं जे आहेत, आजही अनेक अशा प्रकारची असणारी जे काही घरं जे आहेत तर ती मातीची किंवा सर्वसाधारणपणे मंगलोरी असणारे जे काही कौलं जे आहेत तर त्या कौलांचा छतांसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यानंतर प्लॅस्टिक असेल किंवा ॲस्बेस्टॉसचे असणारे जे काही पत्रे जे आहेत तर त्या पत्र्यांचा त्या ठिकाणी काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट रायटिंग मटेरियल.
म्हणजे लिहिण्यासाठी लेखन साहित्य जे आहे तर ते लेखन साहित्य पूर्वीच्या काळी कोणतं होतं, आत्ताचं त्या ठिकाणी कोणतं आहे, त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहिलं आपल्याला दिलेलं आहे ट्री बार्क, ल्युजेस, भुजपत्रे, पेन्स मेड फ्रॉम रीड्स, धूळपत्रे. त्या ठिकाणी धूळ जे आहे तर त्यालाच त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे धूळ पाट्या अशा प्रकारचा शब्द आहे, धूळ पाट्या. स्टोन स्लेट्स, स्टोन वॉल्स इन केव्ज, सॉईल अँड कलर्स मेड फ्रॉम प्लॅन्ट्स. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी रायटिंग मटेरियलसाठी पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी ट्री बार्क म्हणजे झाडाची असणारी जी काही साल असेल, त्याच्यानंतर ल्युजेस ज्याला त्या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे पानं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, भुजपत्र त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पेन्स मेड्स फ्रॉम रीड्स. आता या ठिकाणी पूर्वीच्या काळी आत्ताच्या सारखा असणारा जो काही पेन जो आहे तर तो पेन त्या ठिकाणी नव्हता, तर रीडचं किंवा बोरूचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्याच्यापासून पेन जे आहे तर ते पेन त्या ठिकाणी तयार केले जायचे. आपले जे काही ग्रँडफादर असेल, ग्रँडमदर असेल तर यांना त्या ठिकाणी विचारा की पूर्वीच्या काळी कोणत्या पद्धतीचे असणारे जे काही पेन जे आहे तर ते पेन त्या ठिकाणी लिहिण्यासाठी वापर केले जायचे. त्याला टाकाचं त्या ठिकाणी पेन जो आहे तर ते दौत त्या ठिकाणाची शाई असायची, त्याच्यामध्ये तो असणारा जो काही पेन जो आहे तर तो पेन बुडवून त्या ठिकाणी लेखन जे आहे तर ते लेखन त्या ठिकाणी केलं जायचं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय की धूळपाट्या, त्याच्यानंतर स्टोन स्लेट पूर्वीच्या तुम्ही वापरले असतील की या ठिकाणी धूळपाटे असतील, दगडापासून बनवलेल्या ज्या काही पाट्या ज्या आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी लेखनासाठी वापर केला जायचा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले सर्वसाधारणपणे स्टोन्स वॉल्स इन द केव्ज. आता या ठिकाणी केव्ज CAVES केव्ज म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही गुहा जे आहे, जशी आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये असणारे जे काही कळम जायचं असणारे जे काही मंदिर जे आहे तर ते आतमध्ये आहे, डोंगराच्या आतमध्ये गुहेमध्ये आहे. तर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही गुहा ज्या आहेत तर त्या गुहेच्या आतमधल्या असणाऱ्या ज्या काही भिंती ज्या आहेत, उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे अजिंठा वेरूळ या ज्या काही लेण्या ज्या आहेत तर त्या लेण्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची मूर्ती असेल, लिखाण असेल तर ते लिखाण त्या ठिकाणी काही केलेलं आहे. तर ते असणाऱ्या ज्या काही केव ज्या आहेत तर त्या केवच्या असणाऱ्या ज्या काही वॉल ज्या आहेत तर त्या वॉलवर त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर सॉइल्स अँड कलर्स मेड फ्रॉम प्लॅन्ट्स. मग त्या ठिकाणी वनस्पतीचे असणारे जे काही नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही रंग असतील किंवा माती जी आहे तर त्या मातीचा किंवा त्या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचे असणारे जे काही रंग जे आहेत तर त्या रंगांचा त्या ठिकाणी लेखनासाठी वापर केला जायचा. पुढे पाहता त्या ठिकाणी मॅनमेड अशा प्रकारचे म्हणजे आत्ताचे असणारे जे काही मानवनिर्मित पदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये पेन्स, पेन्सिल मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल, पेपर, नोटबुक एक्सेट्रा. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला प्लास्टिक असेल किंवा धातू असेल. आता सर्वसाधारणपणे तुम्ही त्या ठिकाणी बॉल पेन वापरताना दिसता, ही सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही प्लास्टिक जे आहे तर त्या प्लास्टिकचे पेन त्या ठिकाणी आहे. याच्या अगोदरचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही मेटल्स जे आहेत तर त्याला त्या ठिकाणी नीप असायची, शाई त्या ठिकाणी भरावी लागायची. अशा प्रकारचे धातूंपासून बनवलेले जे काही पेन जे आहेत तर त्या पेनचा त्या ठिकाणी वापर केला जायचा. पेन्सिल जे आहेत तर ते पेन्सिलचा त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी वापर केला जातो. लिहिण्यासाठी आपल्या लक्षात येतं नसते की आपण त्या ठिकाणी असणारे जे काही कागद जे आहेत, वह्या ज्या आहेत तर यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट थ्रेड्स दिलेले आपल्याला. इट इज ऑल्सो कॉल्ड द फायबर्स एअर. तिन्ही शब्द जे आहेत तर त्या तिन्ही शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी एकच आहे. थ्रेड, फायबर आणि इयर त्याला त्या ठिकाणी धागे म्हटलं जातं. आता असणारे जे काही नॅचरल अशा प्रकारचे असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत, धागे जे आहेत तर ते धागे पूर्वीच्या काळी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की कॉटन असेल, सिल्क असेल, वूल असेल. कॉटन म्हणजे कापूस, सिल्क म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रेशीम म्हणता येईल आणि वूल म्हणजे लोकर. याच्यापासून पूर्वीच्या काळी असणारे जे काही धागे जे आहेत तर ते धागे त्या ठिकाणी बनवले जायचे. आत्ताच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की आता त्या ठिकाणी आपले असणारे जे काही कपडे जे आहेत तर त्या कपड्यामध्ये सर्वसाधारणपणे नायलॉन आणि रेयॉन. आता या ठिकाणी असताना जे काही नायलॉन हे जे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी नेमकं कसं पडलं ते आपल्याला त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी कळेल. म्हणजे आत्ता असणारे जे काही धागे जे आहेत तर ते नायलॉन आणि रेयॉन याच्यापासून त्या ठिकाणी ते तयार केले जातात आणि याच्यापासून असणारे जे काही कपडे जे आहेत तर ते कपडे त्या ठिकाणी तयार केले जातात.
त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे तर सर्वसाधारणपणे यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे आपला असणारा जो काही डोकं जे आहे तर ते डोकं आपल्याला त्या ठिकाणी चालवायला सांगितले. पहा काय सांगितलेली, कम्प्लीट द टेबल बिलो शोईंग हाऊ सबस्टन्सेस ऑफ डेली यूज आर क्लासिफाईड, म्हणजे आपल्या वापरातील पदार्थांचं वर्गीकरण कसं केलं जातं यासाठी खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी आपल्याला काय करायला सांगितलं, पूर्ण त्या ठिकाणी करायला सांगितलं. पहा, सबस्टन्सेस इन डेली यूज म्हणजे आपल्या वापरातील असणारे जे काही पदार्थ जे आहे तर त्या पदार्थांचं वर्गीकरण पहिलं आपण पाहिले की त्या ठिकाणी मॅनमेड आहे. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते, आपल्याला जर त्या ठिकाणी आठवत जर असेल तर सर्वसाधारणपणे दुसरा आहे तर तो त्या ठिकाणी आर्टिफिशियल. अशा प्रकारचं म्हणजे आर्टिफिशियल आणि मॅनमेड अशा दोन गटामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही डेली सबस्टन्सेस जे आहेत म्हणजे दैनंदिन वापरामधले असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की हे अशा प्रकारचे असणारे जे काही आर्टिफिशियल अशा प्रकारचे असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर त्या सबस्टन्सेसचे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की या ठिकाणी अबायोटिक मागे आपण पाहिले की अजैविक, ज्याच्यामध्ये निर्जीव अशा प्रकारचे असणारे जे काय हवा असेल, पाणी असेल, माती असेल याचा त्या ठिकाणी समावेश होताना दिसतो. तर दुसरा असणारा जो काही त्याच्यामधला असणारा जो काही आर्टिफिशियल अशा प्रकारचे असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर त्याचं असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपण त्या ठिकाणी बायोटिक जे सर्वसाधारणपणे सजीव अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्याच्यामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, जे जेवढे त्या ठिकाणी सजीव आहेत असा सर्वांचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होता. आता अशा प्रकारचे असणारे जे काही मॅनमेड सबस्टन्सेस जे आहेत तर ते मॅनमेड सबस्टन्सेस आपल्याला त्याचे उदाहरणं त्या ठिकाणी सांगता येईल. उदाहरणार्थ त्या ठिकाणी असणारा जो काही मॅनमेड सबस्टन्स जो आहे तर तो मॅनमेड सबस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी प्लास्टिक त्या ठिकाणी सांगता येईल. प्लॅस्टिक जो आहे तर तो त्या ठिकाणी मानवनिर्मित अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तो पुढे पहा की सर्वसाधारणपणे असणारे जे काही बायोटिक जे आहे तर त्या बायोटिकचं पुन्हा असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपल्याला या ठिकाणी सांगितले की प्लॅन्ट ओरिजिन म्हणजे वनस्पती जन्य अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही बायोटिक जे आहेत तर त्या बायोटिक असणारे जे काही ऑब्जेक्ट जे आहेत तर त्या ऑब्जेक्टचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर बायोटिक ओरिजिन म्हणजे सर्वसाधारणपणे वनस्पतीजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी म्हटलेले. त्याचाच असणारा जो काही दुसरा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो आपण पाहिला सर्वसाधारणपणे ॲनिमल ओरिजिन. आता ॲनिमल ओरिजिन म्हणजे प्राणी जे आहेत तर त्या प्राणीजन्य असणारे जे काही पदार्थ म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी म्हटले. याच्यानंतर आपल्याला जे काही प्लॅन्ट ओरिजिन जे आहेत तर त्या प्लॅन्ट ओरिजिनची असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहिली होती. पहा की सर्वसाधारणपणे कॉटन म्हणजे असणारा जो काही कापूस जो आहे तर तो आपल्याला वनस्पतींपासून मिळताना दिसतो. त्याच्यानंतर असणारं जे काही ऊल जे आहे, लोकर जे आहे तर ती लोकरसुद्धा काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींपासून त्या ठिकाणी मिळताना दिसते. तर या ठिकाणी काहीतरी सांगण्यामध्ये त्या ठिकाणी माझी चूक होताना दिसते. लोकर जे आहे तर ती लोकर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ॲनिमल रेशमाचा असणारा जो काही किडा जो आहे तर त्या किड्यापासून त्या ठिकाणी मिळताना दिसते. कॉटन जे आहे तर ते कॉटन आपल्याला त्या ठिकाणी प्लॅन्ट ओरिजिन जे आहे तर त्या प्लॅन्ट ओरिजिनचं त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲनिमल ओरिजिनचे असणारे जे काही सबस्टन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लेदर त्या ठिकाणी दिलेलं म्हणजे सर्वसाधारणपणे चामडं जे आहे तर ते चामडं त्या ठिकाणी आपल्याला कशामध्ये सांगता येईल की त्या ठिकाणी प्राणीजन्य आहेत. कारण प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा कातडीचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि या ठिकाणी असणारे जे काही ॲनिमल ओरिजिनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऊल जे आहे तर ते ऊलचं त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी सांगता येईल. आणि प्लॅन्ट ओरिजिन जे आहे तर त्या प्लॅन्ट ओरिजिनसाठी आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे ज्यूट म्हणजे असणारे जे काही ताग जे आहे तर त्या तागाचा वापर त्या ठिकाणी किंवा तागापासून आपल्या लक्षात येत नसतं की अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी तयार करतात दिसतात. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.